नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। राहुरीत कर्डिलेंच्या प्रचाराचा बिगुल, कर्डिलेंच्या प्रचाराचा श्रीगणेशा, कर्डिलेंच्या प्रचाराचा उत्साह शुभारंभ। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला अखेर जोरदार सुरुवात झाली असून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराचा आज पूर्व भागातून भव्य श्रीगणेशा करण्यात आला। येत्या 23 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागले आहे। तांदुळवाडी येथे विधिवत नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करत कर्डिले समर्थकांनी विजयाचा नारा दिला। गावागावात कॉर्नर सभांचा धडाका सुरू झाला असून मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला वेग देण्यात येत आहे। तसेच शनिवारी सकाळी वाघाचा आखाडा इथून प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर तांदुळवाडीत झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला। यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिल्याच दिवशी प्रचाराने घेतलेली आक्रमक सुरुवात पाहता राहुरीच्या राजकीय मैदानात आता खऱ्या अर्थाने विजयाच्या दिशेने वाटचाल दिसून येत असलेले स्पष्ट झाले असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। धन्यवाद। 2024 जी आपली विधानसभेची निवडणूक झाली होती, त्यानंतर 1 वर्षाच्या आतच आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आकस्मिक निधन झाले। त्यानंतर ही पोटनिवडणूक होऊ घातली आहे। अक्षयदादांच्या आधी जे आपले कर्डिले साहेब होते, त्यांचं अगदी तळागाळातलं आणि गोरगरिबांचं असं त्यासाठी असं काम होतं। त्याच कामाचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचं काम अक्षयदादा कर्डिले साहेब हे निश्चितच 100 नाही 1000% करण्याचा ते प्रयत्न करतील। आणि जी कामाची खुबी आणि जी धमक आहे ती अक्षयदादांमध्ये निश्चितच आहे। त्यामुळे आमच्या गावाला नव्हे तर पूर्ण मतदारसंघातील जनतेला, गोरगरिबांना, जो पीडित आहे अशा लोकांना 100% अशी खात्री आहे की अक्षयदादांकडे कुठलंही काम घेऊन जा, ते निश्चितच 1000% काम होईल, याची गॅरंटी या मतदारसंघातील लोकांना आहे। आपल्या गावातील मतदार 100% अक्षयदादांच्या पाठीमागे राहतील। 1001%। ही ग्वाही आम्ही पूर्ण आमच्या तांदवाडीतील गावातील सुज्ञ नागरिक, गोर गरीब, माता भगिनी यांच्या आणि युवक मित्र यांच्या जोरावर मी असं पूर्ण ग्वाही देतो की 1001% पूर्ण गावातील जे नागरिक आहेत ते अक्षयदादा कर्डिले यांच्या सोबत आहेत आणि भविष्यातही राहतील। अक्षयदादा आज आले, पण आमचं असं म्हणणं अक्षयदादा आज आमच्या गावात आमदार म्हणून चाललेत, कारण फक्त औपचारिकता बाकी त्यांची विजयाची। आणि जसं शिवाजी कर्डिले साहेबांचं मी ज्यावेळेस पहिल्यांदा भाषण ऐकलं होतं, जसं मला कळतं तसं त्यावेळेस ते निवडून आले ना, त्यावेळेस त्यांनी भाषण असं केलं आमच्या गावामध्ये की जे इलेक्शन असतं 1 महिनाभर 15 दिवस ते इलेक्शन असतं, फक्त एकदा इलेक्शन झाल्यानंतर मी हा पूर्ण तालुक्याचा आमदार आहे। मी कोणत्या एका पक्षाचा आमदार नाही, काँग्रेसचा नाही, नाही शिवसेना नाही, ही जनता हा माझा पक्ष आहे। आणि जनतेचं कुठलंही काम कोणत्याही पक्षात जरी माणूस गेला तर ते त्या माणसाचं काम करून द्यायचे। हे 6 महिन्यात हीच प्रतिजी आम्हाला अक्षयदादाच्या मार्फत आलेली आहे का कोणताही माणूस गेला तर ते त्या माणसाचं काम करून द्यायचं की हा कोणत्या पक्षाचा आहे, हा तू कोणत्या पक्षाचा, हा विचार होत नाही। तसं जर पाहिलं गेला तर कोण आरोप करायचा नाही, पण इतर ठिकाणी असं होतंय की काम करण्याच्या अगोदर आहे ना विचारलं जातं कोणत्या पक्षाचा आहे, किंवा गावात विचारलं जातं की तू कोणत्या पक्षाचा आहे। मग गावातले काही लोक जे असतात विरोधातली ते सांगतात बघ ह्या पक्षाचा माणूस आहे, याचं काम करू नका। तसं अक्षयदादा असतील किंवा शिवाजीराव कर्डिले साहेब असतील, असे यांच्याकडे अनेक अशी माणसं येऊन गेले जे विरोधातले की त्यांची सुद्धा कामं शिवाजीराव कर्डिले साहेबांनी केले आहेत आणि तेच अक्षयदादा करू राहिले। ज्या पद्धतीने आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी आपल्या गावासाठी काम केलेलं आहे, त्याच पद्धतीने अक्षयदादा काम करतील असं वाटतं? हो, 100% अक्षयदादा काम करेल, कारण हे आम्ही 6 महिन्यात बघितलंय। आमची DP 200चा ट्रान्सफॉर्मर हात जळाला होता, तर खूप प्रयत्न करून ते मिळत नव्हतं। आम्ही वांबोरी आमचे मित्र म्हणजे आपले कर्डिले साहेब जवळचे विनीची धसाळ असतील यांच्या मार्फत आम्ही त्यांना घेऊन कर्डिले साहेब अक्षयदादाला भेटलो होतो। तर अक्षयदादा त्यांनी सांगितलं का 200 ट्रान्सफॉर्मर खूप वाईट परिस्थिती आहे। तर अक्षयदादाने फोन करून सांगितलं की हा ट्रान्सफॉर्मर 2 दिवसात आम्हाला भेटला पाहिजे, कारण खूप अवघड परिस्थिती म्हणून। तर आम्हाला 2 दिवसात परत ट्रान्सफॉर्मर आला होता।
म्हणजे हे काम फोन लावलं का लगेच काम तिथपर्यंत करून देईल. आता आपण आपल्या समोरच बघितलं, पंचनामे राहिले होते, एका शेतकऱ्याने सांगितली तक्रार, तर त्यांनी लगेच फोन करून तहसीलदाराला निवेदन फोनवर सूचना केली की जे राहिले आहे ते पंचनामे करून घ्या म्हणून. अक्षरशः विजयाची खात्री 100% 1101% मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.